सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी एकामागून एक आनंदाच्या बातम्या घेऊन येईल, ज्यामुळे तुमच्या सभोवताली आनंद असेल. आज नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण येईल, ज्यामुळे तुम्ही चिडचिडे व्हाल आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना तुमची काळजी वाटेल. कोणतेही काम आज सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पालकांचा आशीर्वाद अवश्य घ्या. व्यवसायामध्ये आज एक नवीन डील फायनल होईल, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घेऊन शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र राहणार आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीबद्दल हट्टी आणि अहंकारी आज बिलकुल राहू नका. जर तुम्हाला कुठल्याही महत्त्वाच्या कामाची चिंता असेल तर तेही आज पूर्ण होईल आणि व्यवसायामध्ये तुमची प्रगती होताना दिसेल. आज तुम्ही कोणाकडनंही पैसे उधार घेणं टाळावं, कारण नंतर तुम्हाला त्याची परतफेड करणं हे प्रचंड जड जाणार आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही व्यवसायामध्ये मोठं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम कराल. आज तुम्ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न कराल, परंतु त्यामध्ये तुम्ही अपयशी ठरू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्यांमुळे मित्राशी बोलावं लागेल. तुमच्या मुलांकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या कुटुंबामध्ये काही शुभ कार्यक्रम असल्याने कुटुंबातील सर्व सदस्य आज त्या कामामध्ये व्यस्त राहतील. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरणार आहे. तुम्ही घरामध्ये आणि बाहेर तुमच्या जबाबदाऱ्या खूप चांगल्या प्रकारे पार पाडाल, ज्यामुळे तुमचे कुटुंबातील सदस्य देखील तुमच्यावरती खुश होतील. कामाच्या ठिकाणी तुमची कोणतीही चूक तुमच्यासाठी मोठी समस्या बनू शकते आणि म्हणून आज खूप काळजीपूर्वक तुम्ही काम करा आणि तुमच्या कामाच्या योजना नीट आखा, ज्यामुळे तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. एखादा जुना मित्र खूप दिवसांनी तुम्हाला भेटायला येऊ शकतो. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पार्वती देवीची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला राहणार आहे. भागीदारीमध्ये कुठलंही काम सुरू करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. तुमच्या मनामध्ये सुरू असलेल्या समस्यांबद्दल तुम्ही तुमच्या जोडीदाराशी चर्चा करू शकता आणि आज काही योजनांना गती मिळाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल काळजी वाटत असेल तर तुम्ही त्याबद्दल मित्राशी बोलू शकता. तुम्हाला आज तुमच्या एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अचानक नफा मिळवण्याचा असेल. जर तुमचे पैसे व्यवसायामध्ये कुठेतरी अडकले असतील तर ते आज तुम्हाला पुन्हा परत मिळू शकतात, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या शरीरामध्ये काही बदल दिसू लागले तर त्याकडे दुर्लक्ष बिलकुल करू नका. तुम्ही नक्कीच वैद्यकीय सल्ला घ्या. नोकरीच्या ठिकाणी कुठलंही जोखमीचं काम केल्यानं तुमचं नुकसान होऊ शकतं. परीक्षेच्या उत्तम निकालांमुळे विद्यार्थी आज आनंदी होतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये पिवळ्या कपड्यामध्ये हरभरा डाळ आणि गूळ बांधून अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल राहणार आहे. आज तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा येईल आणि आज तुम्ही कुठलंही ध्येय अगदी सहजपणे साध्य करू शकाल. जर तुम्ही कोणत्याही जमीन, बिल्डिंग, घर
दुकान इत्यादींशी काही व्यवहार करणार असाल तर कागदपत्र खूप काळजीपूर्वक स्वाक्षरी करा आणि वाचून घ्या. आज तुमच्या मित्रांची संख्या वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काही विरोधक तुमच्यावरती वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील, ज्याने तुम्ही तुमच्या हुशार बुद्धीने त्यांना पराभूत करू शकता. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खर्चिक राहील, परंतु तुम्ही गुंतवणूक योजनांमध्ये काही पैसे गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यामध्ये फायदा होईल. नोकरी करणाऱ्या लोकांना कोणतंही काम हे खूप विचारपूर्वक करावं लागेल. कायदेशीर बाबींमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. जर तुम्हाला तुमच्या करिअरशी संबंधित समस्या बऱ्याच काळापासून येत असतील तर त्यावरती तुम्हाला आज तोडगा मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याची तुमच्या इच्छा देखील पूर्ण होऊ शकतात आणि कुटुंबातील लहान मुलं तुमच्याकडनं एक गिफ्ट मागू शकतात. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंना प्रसाद म्हणून बेसनाचे लाडू अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. तुमच्या कलात्मक कौशल्यांमध्ये आज सुधारणा होईल. नोकरीच्या ठिकाणी चांगलं काम तुम्ही कराल. तुमच्या निर्णय क्षमतेचा तुम्हाला पूर्ण फायदा होईल. तुम्ही तुमच्या मुलांना मूल्य आणि परंपरा शिकवाल. आजचा दिवस हा पैशांच्या बाबतीमध्ये चांगला जाणार आहे. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना त्यांच्या जोडीदारासोबत चूक मान्य करावी लागू शकते, ज्याचा नंतर त्यांना पश्चाताप होईल. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आनंद आणि समृद्धीमध्ये वाढ करणारा राहणार आहे. वैयक्तिक बाबी देखील तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही अचानक एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गावी जाऊ शकता. वैयक्तिक जीवनामध्ये तुमची रुची एखाद्या गोष्टींमध्ये वाढेल. आज तुमचे काही जवळचे लोक तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहावं लागेल. तुम्हाला आज काही प्रभावशाली लोक भेटतील. तुम्हाला तुमच्या घरात आणि बाहेरील कामामध्ये संतुलन राखावं लागेल. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या चंदनाचा तिलक कपाळी लावा आणि तांब्याच्या भांड्यातनं भगवान शिवांना जल अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसाय करणाऱ्यांसाठी चांगला राहणार आहे. सामाजिक कार्यामध्ये तुम्ही सहभागी होऊन तुमचं नाव कमवाल आणि कुठलंही महत्त्वाचं काम करण्यास तुम्ही उशीर करू नका. तुमच्या भावांकडनं तुम्हाला चांगले फायदे मिळतील. नवीन काम सुरू करणं हे तुमच्यासाठी चांगलं राहील. जर तुम्ही तुमच्या पालकांशी कोणत्याही समस्येबद्दल बोललात तर ते तुमच्यासाठी चांगलं राहील आणि त्यावरती ते तुम्हाला चांगला सल्लाही देऊ शकतील. तुम्ही तुमच्या नातेवाईकांपासून दूर गेला असाल तर आज ते तुमच्या जवळ येतील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल आणि तुमच्या कठोर परिश्रम आणि समर्पणानं तुम्ही दीर्घकाळापासून प्रलंबित असलेलं काम वेळेवरती सहज पूर्ण कराल, ज्यामुळे तुमचे उच्च अधिकारी आणि व्यावसायिक लोक आनंदी राहतील. घरी काही पूजा आयोजित केल्यामुळे कुटुंबातील सदस्यांचं येणं जाणं सुरू राहील. तुम्ही तुमच्या मूल्यांकडे आणि परंपरांकडे पूर्ण लक्ष द्याल, परंतु तुमच्या बोलण्यामध्ये तुम्ही गोडवा ठेवा, अन्यथा तुमच्या बोलण्याबद्दल कोणालाही वाईट वाटू शकतं. विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेकडे पूर्ण लक्ष द्यावं लागेल, तरच ते त्यामध्ये यश मिळवू शकतील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.